श्री क्षेत्र डाळिंब या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिरामध्ये समस्त ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आज एकादशी आहे। एकादशीच्या निमित्ताने काय वतीने ठेवण्यात आलेले देवस्थानच्या वतीने ठेवण्यात आलेले आहेत। डाळिंब हे क्षेत्र प्रति पंढरपूर असं मानलं जातं आणि दौंड परिसर असेल किंवा हवेली परिसर असेल या तालुक्यातली लोक या ठिकाणी येत असतात। तर या संदर्भामध्ये थोडक्यात आपण काय सांगाल? इथं कार्तिकी एकादश मोठ्या प्रमाणावर आता सुरू झालेली आहे। पूर्वी फक्त आषाढी एकादशी भरायची, परंतु आता कार्तिकी एकादशी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। कार्तिकी एकादशीलाही सुद्धा आम्ही हरिपाठ, कीर्तन, जागर असा दिवसभर प्रोग्राम असतो। दिवसभर सर्व पंचक्रोशीतली भजनी मंडळ अगदी सकाळी 11 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत इथं भजन करत असतात। 4 ते 7 हरिभक्त परायण देवडी महाराजांचं कीर्तन होईल आणि आताच तुम्ही हरिपाठही या ठिकाणी झालेला आहे, तुम्ही तो चित्रित केलाच आहे। अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी भाविकांचा मिळतो। हे जे तीर्थक्षेत्र मानलं जात आहे ही प्रति पंढरपूर आणि विठ्ठलाची मूर्ती म्हणून मानली जातं, तर या संदर्भात नेमकी काय भूमिका असेल? आम्ही भाविकांसाठी भरपूर सोयी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो। अगदी माफक दरात लग्न सुविधाही या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। आषाढी एकादशीच्या जवळपास 3 ते 3-3.5 लाख लोक या ठिकाणी उपस्थित असतात। कार्तिकी एकादशीला जवळपास दिवसभरात 1 लाख भाविक या ठिकाणी उपस्थित असतात। नेहमीचे कार्यक्रम या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये सार्वजनिक सत्यनारायणच्या पूजा होत असतात। कार्तिक महिन्यामध्ये महिनाभर काकड आरती होत असते। चैत्र महिन्यामध्ये आपल्याकडे अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या प्रमाणावर होत असतो। अशा पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित करतो। या ठिकाणी आम्ही आता नव्यानच वारकरी शिक्षण संस्था सुद्धा चालू केलेली आहे। अगदी देवाच्याच नावाने श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी संस्था या नावाने सुरू केलेली आहे आणि त्यालाही प्रतिसाद चांगला मिळाला। जवळपास 50 विद्यार्थी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत आहेत। याचे लेकुळ हरिभक्त परायण लेकुळे महाराज हे सर्व ते पाहत असतात आणि मुलांचा प्रतिसादही चांगला आहे आणि बऱ्याचपैकी मुलं या ठिकाणी पकवाज वादक तयार झालेले आहेत, प्रवचनकार तयार झालेले आहेत आणि कीर्तनकार सुद्धा बाल कीर्तनकार या ठिकाणी तयार झालेले आहेत। आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलाय की प्रत्येक एकादशी म्हणजे प्रत्येक 15 दिवसाची एकादशी या ठिकाणी दिवसभर भजन, संध्याकाळी हरिपाठ आणि परत 6 ते 9 या ठिकाणी कीर्तन, असं प्रत्येक 15 दिवसाला हा प्रोग्राम सुरू केलेला आहे आणि त्यालाही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतो आहे। या बनामध्ये ज्या तुम्ही लहान मुलांची शिक्षण संस्था चालू केलेली आहे, तर या परिसरामध्ये नावलौकिक केलेलं आहे त्यांनी आणि बऱ्याचशा ठिकाणी सप्ताहामध्ये ते पाहायला मिळतात। हे महाराज सुद्धा पाहायला मिळतात आणि मुलंही उत्कृष्ट असे संगीतकार असतील, गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील आणि हे अतिशय उत्कृष्टपणे त्यांचं भावभक्तीने आणि संप्रदाय हा मोठ्या उत्साहाने वाढत चाललेला आहे। या परिसरामध्ये पंढरपूर जसं आपण पाहतो विठ्ठलाची मूर्ती जी आहे पंढरपूरची, तर त्याच प्रतीक पंढरपूर हे डाळिंब मानलं जातं आणि ती मूर्ती पंढरपूरची आणि डाळिंबची मूर्ती सेम टू सेम वाटते। यात काय सांगाल? याची थोडक्यात आख्यायिका मी देतो की आपल्याकडे चांगावटेश्वराची पालखी सासवडवरून पंढरपूरला जात असते। याच्यामध्ये एक दाम्पत्य त्या वारीमध्ये जात असतात आणि आयुष्यभर वारी केल्यानंतर ते थकले होते आणि सासवडवरून इथपर्यंत आले, परंतु पुढे काही त्यांना जाणं शक्य नव्हतं, म्हणून त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलं की विठ्ठला तूच इथं येऊन आम्हाला दर्शन दे, आणि त्या पद्धतीने विठ्ठलाने इथं येऊन त्या भाविक भक्ताला या ठिकाणी दर्शन दिलं। तेव्हापासून हे प्रति पंढरपूर म्हणून मानल्या जातं आणि म्हणूनच हे प्रति पंढरपूर मानलं जातं। ज्यांना कुणाला आषाढी एकादशीला कार्तिकेला पंढरपूरला जाता येत नाही, ही या पंचक्रोशीतली सर्व मंडळी या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात। या परिसराचं थोडक्यात पत्ता वगैरे असं की जेणेकरून बाहेरचे लोक आहेत त्यांना ते कळावं। हे दौंड, हवेली आणि पुरंदर या तिन्ही तालुक्याच्या सीमेवर बसलेलं आहे। डाळिंब तालुका, दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी हे देवस्थान वसलेलं आहे। कोणाला यापेक्षा जास्त माहिती असेल तर माझा नंबर मी या ठिकाणी देतो, LP मस्के 94 22 0 22 975।
यावर धन्यवाद. संपर्क साधा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डाळिंब या ठिकाणी श्री विठ्ठल मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. उरका माग गर्दी झाली. श्री विठ्ठल बन या ठिकाणी आपण आहोत. श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज एकादशीच्या निमित्ताने या ठिकाणी भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. हरिपाठही चालू आहे. उरका माग लगेच होते. उरका पटापटा. श्री विठ्ठल देवस्थान डाळिंबन या ठिकाणी आपण आहोत आणि या देवस्थानचे ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांची आपण समक्ष भेट घेणार आहोत. रामकृष्ण हरी. हे प्रति पंढरपूर म्हणून डाळिंब मानल्या जात आहे आणि या ठिकाणी जे देवस्थान ट्रस्ट काम करते ते त्यांची ओळख म्हणून आपण थोडा परिचय करून द्यावा. या ठिकाणी आमच्या देवस्थानचे व्यवस्थापक अरुण मस्के, या ठिकाणी देवस्थानचे आत्ताच नव्यानं विश्वस्त झालेले सावकार मस्के, हे आमच्या श्री विठ्ठल पत संस्थेचे चेअरमन सुरेश गंगू मस्के, हे आमचे विश्वस्त दत्तात रत्न सोपाणा मस्के आणि हे आमचे कार्यकर्ते सावकार झरांडे. या ठिकाणी आमचे चंद्रकांत मारुती मस्के, या ठिकाणी आमचे स्वीकृत विश्वस्त म्हणून आता नेमणूक केलेले दत्तात्रेय राजाराम मस्के, ते सरपंच बजरंग मस्के आणि आमचे अगदी देवस्थानचे हाडाचे कार्यकर्ते सदाशिव सुतार. सर्व ट्रस्टी मंडळींनी या ठिकाणी हे सुविधा उपलब्ध करणं अतिशय आनंद वाटतो की जे तुमचं कर्तृत्व आणि काम केलेलं आहे हे प्रति पंढरपूर म्हणून मानले जाते आणि की जेणेकरून आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही तर ते प्रति पंढरपूर म्हणून आम्ही डाळिंबलाच वारी करतो असे बरेचशा लोकांनी सांगितलेलं आहे. तर तुमच्या कार्याला शुभेच्छा. एकादश आहे आणि एकादशीच्या निमित्ताने डाळिंब या ठिकाणी विठ्ठलबनामध्ये आपण आहोत आणि विठ्ठलबनाचे देवस्थान ट्रस्टीचे सर्व आपण आताच परिचय घेतलेला आहे. रामकृष्ण हरी. जन आधार 24 दौंड या ठिकाणी वार्ताहर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत देवस्थानच्या वतीनं. त्यांनी या ठिकाणी देवस्थानची बरीचशी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. त्याबद्दल देवस्थानच्या वतीने आम्ही हार्दिक असे त्यांचे आभार मानतो. त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. रामकृष्ण हरी.